नमस्कार. मेलेल्या पूर्वजांचे म्हणजे पितरांचे फोटो घरात लावू नये याचं कारण काय? असे पितर विशेष की जे लवकर लहान वयात वारले, अपघातात गेले, आत्महत्या केली, खून झाला, एखाद्या आजाराने ग्रस्त होऊन अंथरुणात कैक वर्ष खेळून मग वारले, अशा प्रकारचे जे आपले पूर्वज होते, जे आपले कितीही लाडके असले, जवळचे असले, तरीही त्यांचे आत्मे अतृप्त असल्याने अशांचे फोटो ते गेल्यानंतर घरात लावू नयेत. फक्त वर्षश्राद्धाच्या दिवशी मात्र तुम्ही त्यांचे फोटो बाहेर काढून, त्यांची स्वच्छता करून, त्याचं पूजन करून, त्यांना श्राद्ध कर्म अर्पित करून, पुन्हा त्यांना बंदिस्त करून ठेवू शकता. यांचे फोटो घरात लावल्याने होतं काय, की त्यांना आपण त्या खोलीत जेव्हा जाऊ येऊ, तेव्हा त्यांच्याकडे लक्ष केल्याने त्यांचं स्मरण होईल, त्यांना नमस्कार केला जाईल. तर ह्या नमस्कार करण्याने, त्यांच्याकडे जाता येता पाहण्याने त्यांचं जे काही स्मरण होईल, ते एका अर्थानं त्यांचा जप केल्यासारखं होतं. त्यांचं स्मरण करण्याने ते पुढे जाण्यापासून रोखले जातात. ते पुन्हा मागे तुमच्या घराकडे ओढले जातात आणि त्यांचं तुमच्या घरात वास्तव्य निर्माण होतं आणि अशा प्रकारे तुमच्या घराला दोष म्हणजे वास्तुदोष निर्माण होतो, कुंडलीमध्ये दोष निर्माण होतो पितरांचा. तर अशामुळे तुमची पुढची प्रगती खुंटते. पुढची प्रगती होण्यासाठी आपल्या पितरांना सद्गती मिळाली पाहिजे, पुढची गती मिळाली पाहिजे असं शास्त्र सांगतं. म्हणून शक्यतो गेलेल्या पूर्वजांचे आणि खास करून जे असे अपघाती मृत्यूत गेले असतील, अपघाती आजारपणात, अशांचे फोटो बिलकुल लावू नयेत. हरिओम.